विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ते। माधुरीरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत गुलाबराव महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय
भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचक्रोशी, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचक्रोशी आपल्या या अष्टवली गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी सुरू असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवातील भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञातील श्रीमद भागवत कथेतील एकादश स्कंद, ज्याला मुक्तिस्कंद असं म्हटलेलं आहे, ज्या 11व्या स्कंदावरती, एकादश स्कंदावरती संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी 18,000 श्लोकांचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. त्या भागवताचं काहीच चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं चिंतन आपण करत आहोत. आज आपला सांगतेचा दिवस आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी हा दिव्य ग्रंथ लिहिला. प्रासादिक असलेला असा ग्रंथ आहे. साक्षात महाविष्णूचे अवतार असलेले एकनाथ महाराज त्यांनी प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला. भागवताचं संपूर्ण सार या ग्रंथामध्ये आणलं. सर्व संतांना प्रिय असलेला हा ग्रंथ आहे. मूळ भागवतामध्ये परीक्षिती महाराजांच्या करता शुकाचार्यांनी हे भागवत सांगितलं आणि 7 दिवसामध्ये परीक्षिती महाराज मृत्यूच्या भयातून मुक्त झाले. परीक्षिती महाराजांना त्या ठिकाणी आपला मृत्यू 7 दिवसानंतर तक्षक सर्प चावून आपल्याला मृत्यू येणार आहे असं कळालेलं होतं. एका ऋषी बालकाने शाप दिलेला होता. एकट्या परीक्षितीचं रक्षण करायचं होतं तर भगवान परमात्म्याने त्या आईच्या पोटात जाऊन केलेलंच होतं. पण सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी भागवत प्रगट केलं. ज्यावेळेस परीक्षितीला मारण्याकरता ब्रह्मास्त्र आलं होतं तेव्हा त्याचं उत्तर ब्रह्मास्त्रानेच भगवंताने दिलं आणि परीक्षितीचं संरक्षण केलं. पण आज परीक्षितीला मारण्याकरता या ठिकाणी कुठलं ब्रह्मास्त्र आलं नाही, तर एका ऋषीच्या बालकाच्या वाणीचं एक वज्र आलेलं आहे, शाप आलेला आहे आणि वाणीच्या वज्राचं निवारण वाणीद्वारेच करायचं म्हणून भगवंतांनी हे भागवत रूपी वागास्त्र तयार केलेलं आहे, जे आपल्याला मृत्यूच्या भयातून बाजूला काढील. भागवतामध्ये त्या ठिकाणी अनेक भक्तांच्या कथा आलेल्या आहेत. दशम स्कंदामध्ये 9व स्कंदापर्यंत सगळी भक्तांची चरित्रच आहेत. दशम स्कंदामध्ये भगवंताचं चरित्र आहे. कारण भक्तांचं चरित्र ऐकल्याशिवाय भगवंताचं चरित्र ऐकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि दशम स्कंद झाल्यानंतर मग एकादश स्कंद सांगितलेला आहे. अगोदर भक्ती सांगितली आणि मग नंतर ज्ञान सांगितलं. भक्ती ऐकल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय ज्ञान ऐकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून दशम स्कंदामध्ये सगळं भगवंताचं चरित्र सांगितलं, भगवंताची भक्ती सांगितली आणि एकादश स्कंदामध्ये ज्ञान सांगितलंय. त्या एकादश स्कंदाचा आपण विचार करत असताना
नारद आणि वसुदेवजी यांचा संवाद ऐकला. वसुदेवांनी नारद महर्षींना भागवत धर्म विचारले. तेव्हा नारद महर्षींनी जनक आणि योगेश्वरांचा संवाद सांगितला. जनक महाराजांच्या 9 प्रश्नांना 9 योगेश्वरांनी त्या ठिकाणी उत्तरं दिली. भागवत धर्म म्हणजे काय, भगवत भक्ताची लक्षणं कोणती, माया म्हणजे काय, मायेतून तरुण जाण्याचा उपाय काय, भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंताच्या अवताराच्या कथा, भगवंताची पूजा कशी करायची आणि भक्ती न करणाऱ्या लोकांना कोणती गती प्राप्त होते तो विषय सांगितला. यानंतर पुढे स्वर्गातल्या सगळ्या देवता भगवान परमात्म्याला प्रार्थना करण्याकरता द्वारकेमध्ये आल्या. देवा, आम्ही तुम्हाला प्रार्थना केली होती अवतार घेण्याकरता, तुम्ही अवतार घेतला, अनेक दैत्यांना मारलं, आम्हाला असं वाटतं हे सगळं अवतार कार्य आता संपलेलं आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अवतार कार्य संपून निजधामाला जाऊ शकता. अशा सगळ्या देवांनी विनंती केल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं आता जायचंच आहे, थोडं अजून कार्य राहिले तेवढं करायचं आणि जायचं. भगवंताचा भक्त, लाडका भक्त असलेला उद्धव, ते उद्धवजी भगवंताजवळ गेले. देवा, मी असं ऐकले की तुम्ही आता निजधामाला जाणार आहे, तुमचं अवतार कार्य संपून तुम्ही निजधामाला जाणार आहे असं मी ऐकलं, मला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन चला. भगवान परमात्मा म्हटले, उद्धवा, अरे मी कुठे येतही नाही आणि कुठे जातही नाही, आपल्या भक्तांच्या करता मी प्रगट होत असतो आणि कार्य संपल्यानंतर मी आपली अवतार लीला संपवत असतो आणि प्रत्येकाला एकटं यायचं आणि एकटं जायचं आहे. तसं पाहायला गेलं तर येणं जाणं जे आहे ते शरीराच्या दृष्टीने आहे, आत्मदृष्टीने येणंही नाही आणि आत्मदृष्टीने जाणंही नाही. आणि म्हणून मी तुला माझं दिव्य ज्ञान देतो, उद्धव, या ज्ञानाचा प्रचार प्रसार तू कर. म्हणून भगवान परमात्म्याने उद्धवा करता आणि उद्धवाचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करताच यदू आणि अवधूताचा संवाद सांगितला. दत्तात्रय महाराजांचे 24 गुरु या ठिकाणी सांगितले. भगवान परमात्मा म्हणतात, श्री भगवान वाच प्रायेण मनुजा लोके लोकतत्व विचक्षणाः समुद्धरन्ति ह्यात्मान मात्मन्नैवा शुभाशयात्. आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः यत् प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयसो अनुविन्दते. तसं पाहायला गेलं तर आपलाच आपण उद्धार करून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन.
आपण आपले गुरु आहे, आपणच आपले मित्र आहे, आपणच आपले शत्रू आहे. उद्धार करण्याकरता 4 कृपेंची गरज सांगितली. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. ईश्वराची कृपा पाहिजे, गुरूंची कृपा पाहिजे, शास्त्राची कृपा पाहिजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे पहिली आपलीच आपल्यावर कृपा पाहिजे. आपली जर आपल्यावर कृपा नसेल तर मग ईश्वराची कृपा होत नाही, गुरूंची कृपा होत नाही, देवाची कृपा होत नाही, कोणाचीच होत नाही. पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे आपल्याला बदलायचंय, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. जो स्वतः उद्धार करून घ्यायचं ठरवत नाही त्याचा उद्धार कोणी जगात करू शकत नाही. गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. एक मनुष्य उत्तम सनई वादन करायचा, सनई वाजवायचा आणि त्याला असं वाटायचं की आपल्या मुलाने सुद्धा उत्तम सनई वाजवणार व्हावं. पण मुलगा असा होता, सनई वाजली की त्याचं डोकं दुखायचं. बऱ्याच वेळेला असं म्हणतात, जिथं पिकतं तिथं विकत नाही. अतिपरिचयात अवज्ञ होते. ज्या गोष्टीचा आपला अतिपरिचय होतो त्याच्याविषयी काय होते, अवज्ञ होते. सांसारिक माणसाला, व्यावहारिक माणसाला कीर्तन भजन म्हणल्यानंतर तो उत्साहाने येतो. जो रोजच कीर्तन करतो, रोजच भजन करतो, त्याला एवढा उत्साह असेलच सांगता येत नाही. उत्तम सनईवादक होता, त्याला वाटलं की आपल्या मुलांनी सनईवादक व्हावं, पण मुलगा म्हणायचा बाकी सगळं मला शिकवा पण मला सनई वाजन शिकायचं नाही, सनई वाजवायला शिकायचं नाही. पण वडिलांचा एवढा आग्रह होता की तू सनई वादकच झाला पाहिजे. माणसाने आग्रह करावा पण दुराग्रह करू नये. माणसाच्या जीवनात का दुःख येतं त्याचं कारण सांगितलं. माणसाला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या मनासारखं वागावं. सगळंच आपल्या मनासारखं कधी होत नसतं. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं असतं. एकाच घरामध्ये 3 मुलं असली तर ती 3 वेगवेगळ्या स्वभावाची सुद्धा असू शकतात. म्हणून प्रयत्न करावा परंतु दुराग्रह करू नये. सांगावं, बाबा लवकर उठ, अभ्यास कर, अमुक कर. आणि एवढं सांगून जर तू झोपतच असेल, काहीच करत नसेल, समजायचं तू आणि तुझं प्रारब्ध. पण वडिलांना खूप दुराग्रह होता. वडिलांनी एक दिवशी त्याला जवळ बोलवलं, खाली पाडलं आणि त्याच्या तोंडामध्ये ती सनई खोपसली. तो म्हटला, बाबा मला तुम्ही खाली पाडलं, माझ्या तोंडात सनई खोपसली, पण मी फुंकणारच नाही, मी फुंकणारच नाही. म्हणे होईल का तो सनई वादक? माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? कोणी हसतही नाही, कोणी बघतही नाही, काय भानगड आहे? अवघड आहे का? हो, ते जाऊ द्या, इकडे कोणी बघत नाही, कोणी हसत नाही.
हा? आम्हाला रोजचं जेवण. याला आत्मकृपा असं म्हणतात. देवाची कृपा, गुरुची कृपा नुसती असून चालत नाही, स्वतःची स्वतःवर कृपा पाहिजे. स्वतः माणसाने काहीतरी करायचं ठरवलं पाहिजे. म्हणून उद्धवाला भगवान परमात्मा म्हणतात. कोणता राग चालू? छायानट येतो का? छायानट बरं असू दे. आलं हा पण चालेल. बिलावल प्रत्यक्ष आणि अनुमानाने काही गोष्टी शिकता येतात. म्हणून भगवान परमात्मा उद्धवाला यदू आणि अवधूताचा संवाद सांगतात. माझ्या वंशामध्ये एक यदू नावाचा राजा झाला, म्हणून भगवंताला यदुकुळ तिलक असं म्हटलेलं आहे. ते यदू महाराज जे होते गोपाल कृष्ण भगवान. श्लोक म्हणता येत नाही त्याच्यामध्ये. नाही श्लोक पिलो म्हणा. पिलो अत्राप्योदाहरन्तीमितिहासं पुरातनम् अवधूतस्य संवाद यदो रमित तेजस अवधूतं द्विजः कश्चित् चरन्तम् अकुतो भयं कविं निरीक्ष्य तरुणं यदु प्रपच्छ धर्मवित्. त्या ठिकाणी कोणी एक अवधूत निज तेजे प्रकाशवंतु ब्रह्मानंदे डुल्लतु यदुने येतु देखिला. यदू महाराजांनी रस्त्याने येत असलेला अवधूत पाहिला. दिगंबर आहे, हातात फक्त कमंडलू आहे आणि चेहऱ्यावर मात्र आनंद आहे, प्रसन्नता आहे. यदू महाराजांना आश्चर्य वाटलं. माझ्याकडे एवढे राजभोग आहेत, सगळं ऐश्वर्य आहे, पण ह्या अवधूताच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तसा आनंद माझ्याकडे नाही. कुठून याने हा आनंद आणला असला पाहिजे? माझ्याकडे राज्य आहे, वैभव आहे, सगळं आहे, या माणसाला तर घर सुद्धा नाही. एखाद्या साधूकडे एखाद्या महात्म्याकडे पाहून गरीबाला आनंद मानता येतो, श्रीमंतालाही आनंद मानता येतो. गरीबाने हा विचार करायचा, माझ्याकडे कमीत कमी घर आहे, याच्याकडे घर सुद्धा नाही, पण तरी सुद्धा हा आनंदी राहतोय. माझ्याकडे सगळं आहे पण तरी सुद्धा मला दुःख वाटतंय. याच्याकडे काहीच नाही तरी हा सुखी राहतोय. याचा अर्थ सुखाकरता आपल्याला बाकीच्या कशाची गरज लागत नाही, संतोषाची गरज लागते. सगळ्यांनी त्या अवधूताकडे पाहून आनंद मानता येतो, संताकडे पाहून आनंद सगळ्यांना मानता येतो. यदू महाराजांनी त्या राजा अवधूतांना थांबवलंय, नमस्कार केला आणि त्या ठिकाणी विचारलं की हा आनंद तुम्हाला कुठे भेटला? कुतो बुद्धिरियं ब्रह्मन् कर्तुषु विशारदाः यामासाद्य भवान् लोकं विद्वां चरति बालवत् प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्सायां च मानवा हेतुनैव समीहन्ते आयुषस्य यशस्श्रियः. सगळे लोक धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या पाठीमागे लागलेले आहेत.
प्रयत्न करतायत, तुम्ही मात्र कुठला प्रयत्न करताना दिसत नाही. काहीच करत नाही तरी सुद्धा तुम्ही आनंदी कसे काय? नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलंय. एक म्हणते आम्ही स्वकर्मक, कुश मृत्तिका नाशती उदक, समय आलिया याचक एवलीसी भीक न घालिती. काही लोक स्वतःला कर्मठ समजतात, यज्ञ वगैरे करतात, पण एखादा याचक आला तर थोडीशी भीक सुद्धा त्याला घालत नाहीत. दांभिक वाढवयास पिती, वैष्णव दीक्षा अवलंबिती, देवपूजा झळपळीत दाविती, शंख लाविती दोहाती. काही इतकी मोठी देवपूजा करतात. दांभिक वाढवायास पिती, मी फार मोठा धार्मिक आहे दाखवण्याकरता. देवपूजा झळपळीत दाविती, शंख लाविती दोहाती, दोन्ही हाताने शंख नाद करतात. आयुष्यदानी पुण्यपुरुषामी चिकित्सक अहिंसक, स्थावर जंगम जीवाशेष मारुणी आयश मिरविती. यश वाढावया कारण तुळा पुरुष करती दान, देहो मित्रविष्टे परिपूर्ण धन त्या समान जोखिती. हे सगळं करतात लोक. कोण दान धर्म करताय, कोण तीर्थयात्रा करताय, कोण काय करताय, पण तुम्ही तर हे काहीच करत नाही. तुम्ही नुसतं विचरण करताय या गावातून त्या गावात, आणि आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. कसा काय आनंद आहे? जनेषु दैहमानेषु कामलोभादवाग्निना, न तप्यसे अग्निना मुक्तो गंगाभस्तम इवद्विष. सगळं लोक त्या ठिकाणी संसारच्या तापाने तप्त झालेला आहे. तापत्रे अग्नीचा लागला असे ओनवा. कोणाला आध्यात्मिक ताप आहे, कोणाला अधिदैविक ताप आहे, कोणाला अधिभौतिक ताप आहे. अशा या संसारामध्ये तुम्ही मात्र जसा एखादा गंगेच्या पाण्यात उभा राहिलेला मनुष्य असतो, वर तापत असतो पण खाली मात्र थंड शीतल जल असतं. कमरेच्या खाली पाण्यात असतो आणि वर तापलेला असतो. ते दावाग्नी माझे असता, तू न पोळसी गा अवधूता, नवल तुझी अक्षोभ्यता, नकळे सर्वथा माशी. वनवा जळे दोही तडी, गंजे गंगा जळी दिधली बुडी, त्याशी न लगती तापाच्या ओढी, तैसे निरवडी तुझ देखो. तुम्ही त्या ठिकाणी तप्त होत नाही संसाराच्या तापाने. सगळे संसारात दुःख असताना सुद्धा तुम्ही सुखी कसे काय? असा यदू महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर ते अवधूत जे आहेत ते बोलू लागले. ते अवधूत म्हणजे कोणी सामान्य अवधूत नव्हते, साक्षात दत्तात्रय महाराज होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. साक्षात दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत. बोलू लागले. संति मे गुरु राजन बहवो बुद्ध्युपाश्रिताः, यतो बुद्धिमुपादाय मुक्तो अटामि हतान् शृणु. राजा, मी प्रसन्न राहण्याकरता 24 गुरु केले.
आणि हे सगळे गुरु जे आहेत त्या गुरूंनी येऊन मला शिकवलेलं नाही. मी काही वस्तू पाहिल्या, काही व्यक्ती पाहिल्या आणि व्यक्ती वस्तू पाहून माझ्या बुद्धीने त्याच्याकडून काय शिकायचं हे घेतलंय आणि मी त्यांना गुरु मानलंय. त्यांनी मला घरी येऊन शिकवलं असं नाही. हे माझे सगळे शिक्षा गुरु आहेत. गुरुत काही प्रकार असतात. एक असतो दीक्षा गुरु, जो आपल्याला मंत्र देतो, उपासना सांगतो, साधना सांगतो, तो दीक्षा गुरु आहे. पण शिक्षा गुरु मात्र अनेक असू शकतात. नाथ महाराजांनी असं लिहिलंय, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरु सियाले अपारपण, जग गुरु दिसतसे. मला सगळं जग गुरु दिसतंय. ज्याचा ज्याचा मी जो जो गुण घेतला माझ्या बुद्धीने घेतला. माणसाने गुणग्राही असलं पाहिजे. जगामध्ये तुम्हाला गुणही दिसतील, जगामध्ये तुम्हाला दोषही दिसतील. माणसाने गुण घेतले पाहिजे, दोष सोडले पाहिजे. बरेच लोकांचं उलट असतं. ते दोष घेतात आणि गुण सोडून देतात. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी बुद्धीचे दोन प्रकार सांगितले. एक, काही लोकांची बुद्धी चाळणीसारखी असते आणि काहींची बुद्धी जी आहे ते सुपासारखी असते. चाळणीसारखी बुद्धी कोणाची? नाथ महाराज म्हणतात, चाळणी माझी जे जे पडे, सूक्ष्म निज तत्व तळी सांडे, उरती गुणदोषांचे खडे, करती बडबडे खडबडीत. चाळण काय करते? चाळणीमध्ये जर आपण दाणे आणि कोंडा जर घेतला तर चाळण जे आहे ते दाणे खाली सोडून देते, कोंडा धरून ठेवते. तशी काहींची बुद्धी जी आहे ते वाईट धरून ठेवते आणि चांगलं सोडून देते. कुठे गेलं की पहिलं वाईट बघायचं. हे असं आहे, तसं आहे, हा असा आहे, तो असा आहे, ही अशी आहे, ती तशी. वाईट घ्यायचं आणि चांगलं सोडून द्यायचं, अशी काहींची बुद्धी असते. असं म्हणतात त्या दुर्योधनाला जगात कोणीच चांगलं दिसत. ही जी बुद्धी आहे चाळणीची बुद्धी आहे. अशी माणसाची बुद्धी नसली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, सुपासारखी बुद्धी पाहिजे. सूप माहितीये का तुम्हाला? प्यायचं नाही, असं पाकडायचं. पूर्वीच्या काळात सूप होतं. धान्य पाकडण्याकरता अजूनही काही ठिकाणी आहे. आता यंत्र निघाल्यामुळे ते सूप वगैरे नाही पाहत लोक. पण त्या सुपामध्ये अशा माता भगिनी पाकडत असताना धान्य पाकडायला लागले तर ते सूप धान्य धान्य धरून ठेवतं आणि कोंडा टाकून देतं, फलकट टाकून देतं. तसं माणसाच्या बुद्धीने चांगलं घेतलं पाहिजे, वाईट सोडून दिलं पाहिजे. सुपाची दशा ते ऐशी, तेजी रजक्कन भुसाशी, निडारल्या निज विशाशी, निज हृदयेशी राखत. म्हणून मी काय केलं? 24 गुरु केले दत्तात्रय महाराजांनी. कोणते कोणते 24 गुरु आहेत आणि त्याच्यापासून काय काय घेतलं? त्या 24 गुरूंची नावं या ठिकाणी सांगतात. पृथ्वी वायुराकाशो माप्नोग्निश्चंद्रमा रवी, कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजः, मधुहा हरिणो मीनः, पिंगला कुरोरोर्भक, कुमारी शरकृत सर्प, उर्णनाभी सुपेशकृत. 24 गुरु मी केले. 24 गुरूंच्याकडून मी शिक्षा घेतलेली आहे. त्यांच्याकडून मी माझ्या बुद्धीने काय घ्यायचं ते ठरवलं आणि त्यांच्याकडून घेतलंय. पृथ्वीला गुरु केलं, वायूला गुरु केलं, आकाशाला गुरु केलंय, पाण्याला गुरु केलं, अग्नीला गुरु केलं, चंद्रमाला गुरु केलं, सूर्याला गुरु केलं, कबुतराला गुरु केलं.
अजगराला गुरु केलं, सागराला गुरु केलंय, पतंग नावाचा किडा असतो त्याला गुरु केलंय, भुंग्याला गुरु केलंय, हत्तीला गुरु केलंय, तो मध काढणार असतो त्याला गुरु केलंय, हरणाला गुरु केलंय, माशाला गुरु केलंय, पिंगळा नावाची एक वेश्या होती तिला सुद्धा मी गुरु केलं, कुर्रर नावाचा टिटवी नावाचा एक पक्षी असतो त्याला मी गुरु केलंय, लहान मुलाला गुरु केलंय, एक कुमारी कन्या आहे तिला सुद्धा गुरु केलंय, बाण बनवणाऱ्याला गुरु केलं, सापाला गुरु केलंय, उर्ण नाभी म्हणजे एक जाळं विणणारा कोळी नावाचा किडा असतो त्याला गुरु केलंय, आणि सुपेशकृत म्हणजे कुंभारी नावाची माशी असते ती एका किड्याला धरून आणते त्यांना सुद्धा गुरु केलेले. प्रत्येक गुरुकडून मी काही ना काही शिकलोय. सगळ्यात पहिल्यांदा गुरु केलंय ते म्हणजे पृथ्वीला. पृथ्वीला गुरु कशा करता केलं तुम्ही? पृथ्वीपासून तुम्ही काय शिकला? म्हटले पृथ्वी गुरु त्रिविध पायी भूतैराक्रम्यन मानोपि धीरो दैव वशानुगै तद्वद विद्वान न चलेन मार्गात अन्वशिक्षम क्षितेर्व्रतम. पृथ्वीकडून मी क्षमा शिकलो. पृथ्वीवर त्या ठिकाणी अनेक प्रकारची भूत अनेक प्रकारचं आक्रमण करतात, पण पृथ्वीला काही वाटत नाही. पृथ्वी सगळं सहन करते. कोणी खड्डा खोनतं, कोणी मूत्र टाकतं, कोणी विष्ठा टाकतं, पण हे सगळं पृथ्वीमध्ये पृथ्वी सगळ्याला धारण करते. क्षमा गुण पृथ्वीकडून मी शिकलेलो आहे. त्याप्रमाणे धीर जो मनुष्य आहे, रस्त्याने चाललेला असताना, आपल्या मार्गाने जात असताना, साधकाने चांगल्या मार्गाने चालल्यानंतर त्याच्याही जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट येतात. अनेक लोक त्यालाही त्रास देण्याचा प्रयत्न करतात, पण पृथ्वी त्या ठिकाणी जशी सहन करते तसं माणसाने सहन करावं आणि पुढे निघावं. संघर्ष जर करत बसलं तर आयुष्य संघर्षातच जातं. म्हणून क्षमा नावाचा गुण जो आहे तो मी या पृथ्वीकडून शिकलो. पृथ्वीमध्ये 3 भाग केले एकनाथ महाराजांनी. पृथ्वी गुरु त्रिविध पायी पर्वत वृक्ष आणि मही यांची लक्षणे धरिता देही गुरुत्व पाहे पृथ्वीशी. अंतर्निग्रह तो शांती बाह्येंद्रिय निग्रह तो दांती उभय सहिष्णुता ते क्षांती क्षांती शिक्षिती गुरु केली. पृथ्वी ते नाना भूती माझी माझी म्हणून झोंबती नाना भेदी भिन्न करते निज वृत्ती व्यवहारे. त्या भूताचे भिन्न वर्तन पृथ्वी संपादी आपण मोडोने दे अभिन्नपण अखंड जान सर्वदा. पृथ्वीवर राहणारे जे लोक असतात ते भांडत राहतात, ही माझी जागा आहे, ती माझी जागा आहे, ही माझी शेती, ही माझी शेती आहे. अनेक वर्षापासून अनेक वर्षांची ही भांडणं चालू जरी असली तरी पृथ्वी मात्र आपलं एक पण मोडू देत नाही. ती म्हणते तुम्ही किती म्हणत राहा, मी ही माझी, ही माझी, ती माझी, पण मी एकच आहे, जशीची आहे तशीच आहे. तैसे योगियाचे लक्षण करता कर्म भिन्न भिन्न वृत्ती अखंड दंडायमान सर्वदा जाण असावी. पृथ्वीवर ज्याप्रमाणे काही खड्डे खोदतात, कोणी त्या ठिकाणी विहीर खोदतात, सर्व काही केलं तरी पृथ्वी त्यांना उलट पाणीच देते, सगळं काही सहन करते. तसं एखाद्या साधूला, एखाद्या साधकाला लोकांनी जरी त्रास दिला तरी सुद्धा साधू त्याच्या बाबतीमध्ये क्षमेची वृत्ती धारण करतो.
तुकाराम महाराजांना अनेक लोकांनी त्रास दिला, ज्ञानेश्वर महाराजांना अनेक लोकांनी त्रास दिला. मधुकरी मागायला ज्ञानेश्वर महाराज गेले तर त्यांची झोळी फाडून टाकली, त्याच्यात शेण टाकलं. ज्ञानेश्वर महाराज आले आणि दार लावून बसले. ज्या जगाच्या कल्याणाकरता आपण अवतीर्ण झालो त्या जगाला आपली जर कदर नसेल, आपलं तोंड पाहिलं तर त्यांना वाईट वाटत असेल, कशाला जगात जायचं. दार लावून बसले. लहानशा मुक्ताबाईंनी दरवाजा वाजवला. ज्ञानेश्वर महाराज थोडेसे रुसलेच होते, दरवाजा उघडत नव्हते. खिडकीत उभे राहिल्या मुक्ताबाई आणि त्यांनी ताटीचे अभंग म्हटले. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा, योगी पावन मनाचा. बोला माग म्हणा पुढं. सहे अपराध जनाचा, सहे अपराध जनाचा, सहे अपराध जनाचा, सहे अपराध जनाचा. पृथ्वी दाहे करुनी जाळली, नांगर घालूनी फाळली, लातवरी तोडविली तोडली झाडली पैभूती. तो अपराध मानुनी क्षिती न मानुनी क्षिती, सवेची भूता ते प्रसन्न होती. तेथेच पिकोनी नाना संपत्ती तृप्ती दे भूताते. पृथ्वीवर आपण जाळलं, नांगरली, सर्व काही केलं तरी पृथ्वी आपल्याला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी चांगलं पीक देते. तसं माणसाने सहन करायला काही गोष्टी शिकल्या पाहिजे. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. पृथ्वीतलाच एक 3 प्रकारची पृथ्वी सांगितली. पृथ्वी, पर्वत आणि वृक्ष. पर्वताकडून परोपकार शिकलो, पर्वताचं सगळं परोपकार करताय. आणि वृक्षाकडून पराधीनता आणि परोपकार. वृक्ष जेने प्रतिपाळीला तो त्या अधीन झाला, का जो छेदावया रेगाला त्याशी झाला स्वाधीन.
ज्याने पालन केलं त्यालाही सावली देतो, जो तोडायला आलाय त्यालाही सावली देतो. योगी या पालखीशी घातला तेव्हा त्याचे अधीन झाला, एकी शुळी द्यावया चालवला तेव्हाही त्याच्याही बोला अधीन. जसा योगी जो असतो तो ज्याने पालखीत बसवलं त्याचंही भलं म्हणतो, आणि ज्याने सुळावर चालवलं त्यांनाही भलं म्हणतो. देवा यांचंही कल्याण कर असंच म्हणतो. यानंतर वायूला गुरु केलं. वायूमध्ये दोन प्रकार आहे, एक आतला वायू आणि एक बाहेरचा वायू. आतला जो वायू आहे त्याला प्राणवायू म्हणतात. प्राणवायूला का गुरु केलं? प्राणाची परी जो विषय आसक्ती न धरी, विषय शेवली आहे वरी नवे अहंकारी प्राणू जायचे. आतमध्ये शरीरामध्ये प्राण चाललेला असतो. आहाराचं सेवन केल्यानंतर प्राण चालतो, पण प्राण असा विचार करत नाही असाच आहार पाहिजे, तसाच आहार पाहिजे. जो काही आहार मिळेल त्यांनी तो संतुष्ट असतो आणि शरीर चालवत असतो. शुद्धेचे या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा, परी रसनेचा पांगडा न करी धडपुडा तयाशी. प्राणास्तव इंद्रिय सबळे, प्राणयोगे देह चळे, त्या देहकर्मा प्राणू नातळे, अलिप्त मेळे वर्तितो. त्या प्राणाच्या ऐशी स्थिती योग्याची वर्तती वृत्ती, सर्व करुणी न करी आसक्ती देहस्थिती नातळे. योगी जो असतो तसा फक्त शरीर निर्वाह करता तो खात असतो. तुम्ही आम्ही असंच पाहिजे तसंच पाहिजे, नाही तर मी जेवणारच नाही, आज जेवणच झालं नाही म्हणतो. का? भाजीच आवडीची नव्हती, आज चपातीच नव्हती, आज भाकरीच नव्हती. पण योगी जो असतो तो मात्र जेवायला बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. तो त्याचं लक्ष परमात्म्याकडे लागलेलं असतं. तुकाराम महाराजांची गोष्ट आपण नेहमी ऐकतो. तुकाराम महाराजांच्या घरी तुकाराम महाराजांचा मेहुणा आला, म्हणून जिजाबाईंनी पोळ्याचा स्वयंपाक बनवला. आणि तुकाराम महाराज म्हटले आज भजन करायला जायचं नाही, आज तुमचा मेहुणा येणार आहे, म्हणजे माझा भाऊ येणार आहे. तुकाराम महाराजांना आग्रह केला आज डोंगरावर भजन करायला जायचं नाही, काय भजन करायचं इथंच करा. तुकाराम महाराज भजन करायला थांबले, घरीच थांबले. आता पाहुणे येणार आहेत, शेवटी शिष्टाचार पाळावा लागतो. आले मेहुणे. मेहुणे आल्यानंतर जिजाबाईला आनंद झाला. जिजाबाईने पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला, उत्कृष्ट स्वयंपाक झाला. तुकाराम महाराज जेवायला बसले, शेजारी मेहुणा जेवायला बसला. पुंडलिक वरदा झालं, ताटात सगळ्या पोळ्या वगैरे वाढल्या, तूप वाढलं, वरण भात वाढला. तुकाराम महाराजांनी पुंडलिक झाल्यानंतर जे जेवायला सुरुवात केली, 5-10 मिनिटात तुकाराम महाराजांचं ताट खाली झालं. मेहुणा जो होता तो मात्र असा एक एक तुकडा तोडायचा, तोंडात घालायचा, परत खाली ठेवायचा. तो काही जेवला नाही बरोबर. तुकाराम महाराज यथेष्ट जेवले. आणि मग जिजाबाई जेवायला बसली तर तिच्या लक्षात आलं की कुठल्याच पदार्थात आपण मीठ नाही टाकलं. भाऊ आला या आनंदाच्या भारामध्ये मीठ टाकायचं विसरून गेले. सरळ महाराजांच्याकडे गेली, म्हणली महाराज माझा भाऊ जेवला नाही. महाराज म्हणले अगं त्याला भूक नसेल. म्हटले भूक होती त्याला, मग का जेवला नाही? पदार्थात मीठ नव्हतं. म्हटले मग मीठ टाकायचं काम माझं आहे का तुझं आहे? अहो माझं टाकायचं काम आहे, पण मी विसरल्यानंतर सांगायचं काम तुमचं आहे का नाही? तुम्ही सांगितलं नाही, तसंच खाल्लं. तुकाराम महाराज म्हटले जिजे काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांची. जसा प्राणवायू जो आहे तो फक्त शरीर चालवतो, कशात लिप्त होत नाही. किंवा बाहेरचा वायू आहे, सुगंधी वातावरणात गेला तर सुगंधी होतो, दुर्गंधी वातावरणात गेला तर दुर्गंधी होतो, आणि परत जसा आहे तसाच होतो. तसं माणसाने प्रसंग विशेषी
कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जावं लागलं तरी सुद्धा त्यापासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. हे प्राणवायू बाहेरच्या वायूकडून मी शिकलो. नंतर मी आकाशाला गुरु केलं. आकाशाकडून मी व्यापकता शिकलो, अलिप्तता शिकलो. सर्व पदार्थी समत्व या लागी आकाशाशी गुरुत्व. असंगत्व अभेदत्व निर्मळत्व जाणोनी. आकाश कशात लिप्त होत नाही. निंदा स्थिती दोन्ही. काय निंदा आणि तैशी निंदा आणि स्तुती. आकाशा नलगे ले पूजायचा. एकही ओवी आठवत नाहीत आणि ते एकही ज्ञानेश्वरी पाठवालं तिथं आता आकोटला आहे ना. मी जो 100 ओव्या म्हणतो प्रवचनात, कारण त्यातले अर्धे जो समोर बसले ज्ञानेश्वरी पाठवाले. आकाशानं लगे लेपू जायचा शिववी. वातावरणाचा खूप फरक पडतो. आकाश जे आहे ते अलिप्त असतं, व्यापक असतं. जो निंदे ते गे नेगे स्तुती नसला गे आकाशानं लगे लेपू जायचा. सापडला का मोबाईल मध्ये? आकाशानं लगे लेपू जायचा. आकाशाला गुरु केलं. निर्मळ तो शिकलो, अलिप्त राहायला शिकलो, व्यापकता शिकलो. माणसाच्या जीवनात थोडं व्यापकपणा पाहिजे. पाण्याला गुरु केलं. पाण्याला गुरु कशा करता केलं? आपल्या निर्मलत्वादी गुणांनी जल ज्याप्रमाणे सर्व जगाला पावन करते, त्याप्रमाणे दर्शन, स्पर्श, कीर्तन आदी साधनांनी गंगा जलादीप्रमाणे गंगेप्रमाणे स्वभावता स्वच्छ, गोड, मधुर आणि तीर्थाप्रमाणे पवित्र राहून जो आपल्या आश्रितांना पवित्र करतो. पाण्यासारखं माणसाने मधुर असलं पाहिजे. बोलताना चांगलं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पाण्याप्रमाणे मनुष्याने स्वच्छ असलं पाहिजे. योग्याने कसं असलं पाहिजे? सगळ्यांना शीतलता प्रदान पाणी करतं. सगळ्यांची तहान भागवतं. तापले उदक पाशी अंग स्पर्शे निवी त्याशी तैशीचे दशा योगी अशी स्पर्शे तापाशी निवारी. पाणी ज्याप्रमाणे पवित्र करतं सगळ्यांना, त्याप्रमाणे योग्याचं जीवन सुद्धा पवित्र करणारं असलं पाहिजे. अग्नीला गुरु केलं. अग्नी ज्याप्रमाणे प्रज्वलित असतो, काही टाका अग्नीमध्ये, अग्नी त्याचं भक्षण करून टाकतो. तेजस्वी आणि सर्वभक्षक असतो आणि त्याने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे मुनींनी देदीप्यमान असलं पाहिजे. उदर हेच त्याचं पात्र आहे अग्नीचं. तसं मुनीचं पात्र उदर असलं पाहिजे. दुसरं कुठलंही पात्र त्याच्याकडं नको. आणि गुणदोषाचा विचार न करता सगळ्यांना पवित्र करण्याची वृत्ती योग्यामध्ये असली पाहिजे. अग्नीमध्ये कुठलंही लाकूड जरी गेलं तरी सुद्धा ते अग्नी स्वरूप करून टाकतो. तसा योगी जो असतो तो सगळ्यांना त्या ठिकाणी पावन करून टाकतो. यानंतर अग्नी जसा कधी कधी प्रगट असतो, कधी गुप्त असतो, तसं योग्याने सुद्धा कधी प्रगट असावं, कधी गुप्त असावं. अग्नी जसा हवन द्रव्य घेऊन सगळ्यांचे पाप नष्ट करतो, तसं योग्याने सुद्धा जो जो उपासका भावो जीवी त्या त्या श्रेया ते उपजवी. पूर्वोत्तर असुचत्वे आगवी जाळून हवी सेवी तू. तैशीची योगियाची लीला भाविका प्रगट दिसे डोळा.
एका गुप्त चोनी ठेला न दिसे पाहिला सर्वथा. चंद्राला गुरु केलं. प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्रामध्ये अनेक कला होतात, पण चंद्र जसाच्या तसाच असतो. तसा शरीरामध्ये बदल होत असतो, पण आत्मा कधीही बदलत नाही. मी हे चंद्राकडून शिकलो. सूर्याला गुरु केलं आणि सूर्याकडून त्या ठिकाणी परोपकार शिकलो. सूर्य जे आहे आपल्या किरणांनी, प्रखर किरणांनी समुद्राचं, नद्यांचं शोषण करतो. ढगाच्या रूपाने ते ठेवतो आणि वेळ आल्यानंतर बरोबर वर्षाव करून त्यांना देतो. सर्व शोषून घे किरणी, ते शोषते लक्षण नेने कोणी. देता मेघ मुखे वर्षोनी, निववियावोनी जनेशी. शोषण केलं हे सुद्धा कळत नाही. सगळ्याकडून शोषण करतो सूर्य, पण सूर्य शोषण करतो असं कळू देत नाही. तसं योग्याने सगळ्यांच्याकडून घ्यावं, पण घेतलंय असं कळू देऊ नये असं घ्यावं. आणि सूर्य जसा थोडंसं घेतो आणि भरपूर वर्षाव करतो, त्याप्रमाणे तैशीच योगियाची परी अल्प ज्याचे अंगीकारी. त्याचे मनोरथ पूर्ण करी सहस्र प्रकारी ही तत्वे. त्या ठिकाणी त्याला भरपूर दिलं पाहिजे. लोकांचं थोडं घ्यायचं आणि त्यांना ज्ञान द्यायचं, वैराग्य द्यायचं, भक्ती द्यायची, त्यांचं कल्याण होईल असे आशीर्वाद द्यायचे. अशा प्रकारे सूर्याचं गुरुत्व सांगितलं. अनेक डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं तरी सुद्धा प्रतिबिंब वेगवेगळे असले तरी सूर्य एकच असतो. त्याप्रमाणे अनेक अंतकरणामध्ये प्रतिबिंब परमात्मा प्रतिबिंबित होत असला तरी सुद्धा परमात्मा एकच आहे, हे सूर्याकडून मी शिकलो. यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अतिस्नेह नसला पाहिजे, अति आसक्ती नसली पाहिजे. प्रेम माणसाने सर्वांच्यावर केलं पाहिजे, पण अति आसक्ती असेल तर कसं रडावं लागतं. याच्याकरता एका कबुतराला गुरु केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून भक्तीचं लक्षण सांगताना असं सांगितलं, नातिस्नेह प्रसंगो वा कर्तव्य क्वापि केनचित. कुर्वन् विंदेत संतापम कपोतैव दीनधी. हे चिथोर भक्ती आवडती देवा. आवी माया संसारा संकल्पाती माया संसारा. संकल्पाती माया संसारा.
प्रेम सर्वत्र असलं पाहिजे, पण अति आसक्ती नसली पाहिजे. तूप चांगलं आहे, पण अति तूप खाल्लं तर कधी कधी अजीर्ण होतं. जेवणात तूप असलं पाहिजे, जेवणात तेलही असलं पाहिजे. नुसतं तेलकटच खायला लागलं तर मग ते तेलकटच माणसाच्या जीवनामध्ये आजार निर्माण करतं. म्हणून तेल तेलच राहिलं पाहिजे, तूप तूपच राहिलं पाहिजे. तेल आणि तूप ज्यावेळेस डिंक बनतं, डिंक म्हणजे चिकटतो. प्रेम असलं पाहिजे, स्नेह असला पाहिजे, पण आसक्ती नको. डिंक जसा चिकटतो तसं काही काही लोक काहींना चिकटतात. हा असला तरच मी जगेल, तो असला तरच मी राहील, नाही तर मी जीव देईल म्हणतो. याला म्हणतात आसक्ती, आणि ती माणसाला रडवते. आणि ज्याच्यावर अतिप्रेम असतं असा मनुष्यच माणसाला रडवतो. म्हणून मी कबुतराला गुरु केलं, दत्तात्रय महाराज म्हणतात. एक कबूतर आणि कबुतरी त्यांचं वर्णन केलंय. वास्तविक माणसाचंच सांगितलंय, पण पक्ष्याचं रूपक करून ते सांगितलंय. कबूतर आणि कबुतरी एकत्र आले, त्यांचं लग्न झालं, आणि मग ते कसे राहत होते नाथ महाराजांनी वर्णन केलंय. श्रीयेशी सांडून दुरी पाऊल न घाली बाहेरी, हात धरोणी परस्परी आत बाहेरी हिंडती. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, असं म्हणायला लागले. एकांती गोड बोली सासू सासऱ्यांचा विकल्प घाली, दिरा भावांच्या मोडी चाली बोलाच्या बोली भुलवीत. इतकं प्रेम की त्या प्रेमामध्ये हात आई वडिलाला विसरून जातो. ती आल्यानंतर म्हणते, तुम्हाला जर माझा सुखी संसार पाहायचा असेल तर पहिला आई वडिलांना गावाला पाठवा. मी आईची सेवा करू शकत नाही, वडिलाची सेवा करू शकत नाही. आता ह्याला नाविलाज झालेला असतो, त्याला माहिती आहे आई वडील किती दिवस आहेत आपल्याला, आता ही कायम राहणार आहे. ऐकावं तर आई वडील दुरावतात, नाही ऐकावं तर बायको दुरावते. शेवटी मनुष्य नाविलाज असतो, कोणाचं स्वीकारतो? बायकोचं ऐकतो. बरोबर सांगितलं, अनुभवात सांगितलं. आणि आई वडिलांना गावाला पाठवून देतो, तुमचं तुम्ही बघा, बस भरपूर झाला आता. एकासनी बैसती रय राते टिकिती, एकेश ये निद्रा करीती अहोरात्री एकत. धर्माची वेळ नाठवणे. काय काय होतं बघा, काय आपल्या उपयोगाचं आहे. दिनावरी दया नेणे, कृपा श्रियेवरी करणे, जीवे प्राणे सर्वस्वे. त्याला धर्म कळत नाही, फक्त कृपा. काय एकच देव घरात, त्याच्या देव नाही, धर्म नाही. बैसली साखरेवरी माशी, मारिता ही नुडे जैशी, तैसा भोगिता विषयाशी, जरा मरणाशी नाठवी. जैशी पूर्वजाची भाक पाळती सत्यवादी लोक, तैसा श्रियेची सुख पाळी देख सर्वस्वे. सगळं काही विसरून जातो म्हणे. तसा हा कपोत जो होता तो विसरला. कबूतर आहे ना, ते सगळं विसरलं. आणि त्यातल्या त्यात ती गर्भवती झाली म्हटली. मग तर काय म्हणले, त्याला असं वाटायला लागलं आपल्या घरात देवीच आली साक्षात. आधीच प्रिया पडयंती तेही झाली गर्भवती, जैशी लोभियाचे हाती सापडे अवचिती धन लोहे. तैसे तिच्या गर्भाचे कोड अधिकाधिक वाढवे गोड, जैसे मदिरा पिऊनी माकड नाचे तडतड. डुल्लत नाथ महाराजांनी लिहिले बघा. तैसे गर्भाचे सोहळे सर्वस्वे पुरती डोहळे, तिचे लिळे माझे खेळे प्राप्त काळे प्रसूती. हात गारुड्याचं माकड कसं नाचतं, श्रिय चित्त आराधी श्रियेचे, तेचे नि छंदे नाचे, माकड गारुड्याचे जयापरे. मुलगा झाला, मुलगी झाली, आणि मग ते प्रेम जे असतं ते सगळं त्या मुलावर येतं.
मुलांच्या करता सर्व काही करायचंय, मुलांच्या करता पूर्ण जीवन खर्च करायचंय. देव आठवत नाही, धर्म आठवत नाही, कीर्तन आठवत नाही, प्रवचन आठवत नाही, सारखं त्या मुलांचा ध्यास लागला. यात काही वाईट आहे असं नाही बरं. प्रेम पाहिजे पण आसक्ती नको. त्यांची ही आसक्ती झाली. आणि देवाची माया अशी आहे, हे दोघं बाहेर गेले होते, लहान लहान ती मुलं होती, ती खेळायला बाहेर आली आणि एका व्याधाने जाळं टाकलं आणि त्याच्यात ती अडकली. प्रारब्ध असं भयंकर आहे. आपलं ज्याच्यावर प्रेम असतो, यम नेमका त्याच्यावर जाळं टाकतो, काळ नेमका त्याच्यावर जाळ टाकतो आणि त्याला घेऊन जातो. आणि मग माणसाला असं वाटतं आता आपल्याला जगायचंच नाही. ती जाळ्यात अडकलेली मुलं पाहिली त्या आईने पाहिल्यानंतर डोकं आपटून घ्यायला लागली, छाती बडवून घ्यायला लागली, मी कशा करता जगू असं म्हणून तिने त्या जाळ्यात उडी टाकली. पत्नीने जाळ्यात उडी टाकली, मुलं जाळ्यात अडकली. हे पाहिल्यानंतर बापाने सुद्धा त्या जाळ्यात उडी टाकली. नाथ महाराज लिहितात, श्री सुखाची आसक्ती तेची वाढत्या दुःखाची सुती, श्री संगे दुःख प्राप्ती सांगो किती अनिवार. पुरुषाशी द्यावया दुःख, ऐका विलास महाराज, पुरुषाशी द्यावया दुःख श्री संगोची आवश्यक, पुत्र पौत्र द्वारा देख नाना दुःख भोगवी. दुःख द्यावया भ्रताराशी आकरंदे कपोती चालली कैशी. ती त्या ठिकाणी ती मुलं जाळ्यात पडलेली होती. ती बाई जी होती कबुतरी, ती कशी चाललेली होती आणि कशी बोलत होती म्हटली. तुम्हाला काय अक्कल आहे का? माझी मुलं त्या ठिकाणी जाळ्यात पडलेली आहे. दुःख द्यावया भ्रताराशी आक्रंदे कपुती चाली कैशी, शतगुणे स्नेह वडला अतिशय मृतपत्रा पुत्राशी देखोनी. आणि मग तिने उडी टाकल्यानंतर याने सुद्धा काही मागचा विचार न करता त्याच्यामध्ये उडी टाकली. धर्म अर्थ आणि काम या तिहीचा आश्रय ग्रहाश्रम, तो भंगला मी अनाश्रम अतृप्त काम सांडोनी. तुम्ही म्हणाल मग ग्रहस्थाश्रम वाईट आहे का? नाथ महाराज इथे लिहितात, स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वृत्ती वर्ते धर्म प्रवृत्ती, तरीच परलोक साधिती इतरा प्राप्ती ते नाही. संसार चांगला जर केला, संसार करत करत परमार्थ केला तर त्याला सद्गती आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये आसक्ती ही त्या ठिकाणी रडायला कारणीभूत होते. म्हणून आसक्ती नसावी हे सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. उभं राहून करा सर्वांनी भजन थोडा वेळ, 5 मिनिटं. नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. मना मागे नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
टाळी टाळी वाजवा आणि टाळ नीट वाजवा. एकाचाही टाळ नीट वाजत नाही. नारायण 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 म्हणा सर्वांनी. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण. बोला सर्वांनी. नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ब्रह्मणोवाच सुखमैन्द्रेयिकं राजन् स्वर्गे नरक एव वा. आवाज वाढव. देहिनां यद् यथा दुःखं तस्मान्नेच्छत तद्बुधा. यदू महाराज प्रश्न विचारतात आणि दत्तात्रय महाराज 24 गुरु सांगतात. 7 गुरु सांगितले. आता पुढचे जे गुरु आहेत 8 गुरु सांगितले. आता 9वा गुरु
अजगर हे जे गुरु आहेत हे शिक्षा गुरु आहेत, दीक्षा गुरु नाही. आणि हे सगळ्यांच्या करता नाही. काही गुरु गृहस्थाश्रमी माणसा करतायत, काही गुरु संन्यासा करतायत, काही गुरु ब्रह्मचार्य करतायत. हा अजगर जो गुरु आहे तो संन्यासा करताय. संन्याशाने कसं राहिलं पाहिजे ते म्हणले, मुनीने कसं राहिलं पाहिजे, ज्याने सगळं सोडलंय त्याने कसं राहिलं पाहिजे, अजगर वृत्तीने राहिलं पाहिजे. दत्तात्रय महाराज सांगतात, राजा ज्याप्रमाणे स्वर्गात त्याचप्रमाणे नरकातही प्राणीमात्राला इंद्रियजन्य सुख दुःखाप्रमाणे आपोआप प्राप्त होते. दुःखाकरता कोणी प्रयत्न करतं का? आमच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा आहे. म्हटले का बरं? 3 वर्ष सुखात गेले, थोडं दुःखात यावं म्हणून. सत्यनारायण, असं सत्यनारायण तुम्ही कधी बघितला का? दुःखाकरता केलेला. कोणी दुःखाकरता सत्यनारायण करत नाही, कोणी दुःखाकरता तीर्थयात्रा करत नाही, कोणी दुःखाकरता पूजा करत नाही, पण तरी दुःख येतं. काय येतं? प्रारब्धात असतं म्हणून येतं. जसं दुःख माणसाच्या प्रारब्धात असल्यामुळे येतं, तसं सुख सुद्धा माणसाच्या प्रारब्धात असतात एवढं येतच. म्हणून या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणतात, जैसे न प्रार्थिता दुःख प्राणी पावता ती देख, तैसे न इच्छिता इंद्रिय सुख भोगवी आवश्यक अदृष्ट. मज दुःख भोगू व्हावा हे नावडे कोणाच्या जीवा, ते दुःख आणि अदृष्ट तेव्हा तेवे सुखाचा यावा अदृष्टे. ऐसे असोनी उद्योग करिता तेने आयुष्य नाशिले सर्वथा, या लागे सांडोनी विषय असता परमार्था भाजावे. दुःखा करता जसं न प्रयत्न करता दुःख येतं, तसं सुख तुझा जेवढं प्रारब्धात आहे ना तेवढं येतच. पण प्रयत्न जर करायचा असेल तर माणसाने परमार्था करता करावा. आणि जो सुखाकरता प्रयत्न करतो त्याचं आयुष्य फुकट जातं. म्हणून मी अजगराला गुरु केला. अजगर त्या ठिकाणी पडून असतो, आलं भक्ष्य तर खाणार जागेवर, नाही आलं उपाशी राहतो. अजगर झोपतही नाही, जागा असतो आणि आनंदी असतो. उद्योगिने विना आहारू, उद्योगे विना आहारू, आयाचित सेवी अजगरू, दंडळवणी न सांडी धीरू, निधडा निर्धारू पै त्याचा. अजगराशी बहुकाळे यदृच्या आहारू न मिळे तरी धारणेशी न टळे, पडिला लोळे निजस्थानी, तैसे योगी अशी अन्न बहु काळे न मिळे जाण, तरी करुणिया लंबासन निद्रेविन निजतो. तसा योगी असला पाहिजे. योग्याला नाही जरी मिळाली एखाद्या वेळेस अन्न तरी सुद्धा त्याने असं समजायचं, बरं झालं तर आपल्याला देवाने आज उपवास घडवला. आणि झोपायचंही नाही आणि काही करायचंही नाही. काही न करता न झोपता माणसाला आनंदी राहता आलं पाहिजे. आपल्याला एक तर झोपलं तर आनंद, नाही तर काहीतरी केलं तर आनंद आहे. योगी मात्र जो असतो तो झोपतही नाही, काही करतही नाही, पण तरी सुद्धा आनंदी राहतो. परमात्म्याचा आनंद तो घेतो. निद्रा नाही तयाशी परी निजे निजे अहर्निशी, बाह्य न करी उपायाशी भक्ष्य देहाशी अदृष्टी. अदृष्टी असेल जे जे वेळे ते ते मिळेल तेने काळे, या लागी त्याचे ज्ञान न मिळे धारणा न ढळे निजबोधे. तो जसं प्रारब्धात असेल तसं होईल. मी मात्र भगवंताचं चिंतन करत राहणार असा योगी असतो. त्याच्याकरता मी अजगराला गुरु केलं, समुद्राला गुरु केलं. समुद्र प्रसन्न असतो, गंभीर असतो.
मुनीने बाहेर शांत असून अंतःकरणात प्रसन्न असावे, त्याचं मनोगत अनाकलनीय असावं, त्याचा अपमान कोणी करणार नाही अशी तेजस्विता त्याच्या ठिकाणी असावी. तरुण जाण्यास कठीण समुद्राप्रमाणे अफाट, निर्विकार आणि शांत वृत्ती मुनीने धारण करावी. समुद्रामध्ये किती जरी पाऊस पडला आणि नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, आणि किती दुष्काळ पडला तरी समुद्र आटून जात नाही. तसं माणसाने किती जरी सुख आलं तरी हुरळून जाऊ नये, किती दुःख आलं तरी निराश होऊ नये. म्हणून मी समुद्राला गुरु केलं. पतंग नावाचा एक किडा असतो, त्याला गुरु केलं. कसं काय म्हटले, तो काय करतो, दिवा लागलेला असेल, बल्ब लागलेला असेल तर पतंग नावाचा किडा त्याच्यावर उडी मारतो, आणि उडी मारल्यानंतर मग त्याला ते तेज पाहून तो आकर्षित होतो आणि मरून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, पतंगा दीप्ती आलिंगन तेवी त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. ज्याप्रमाणे पतंगाने त्याच्यावर उडी टाकली की तो मरतो, रूपाची आसक्ती त्याला मारते, तसं माणसाच्या जीवनात माणसाने रूपापासून सावध राहिलं पाहिजे. रूपाकडे आकर्षित होऊन मनुष्य त्या मागे जातो आणि स्वतःचा घात करून घेतो. दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मोह. वरवरचं सौंदर्य मनुष्य पाहतो, त्याच्या मागे धावतो आणि आपल्या कर्मधर्मापासून तो चुकतो. नाथ महाराजांनी फार वेगळं लिहिलं इथे, दैवी गुणमयी जे माया, तिचे सगुण स्वरूप त्या स्त्रिया, ते तर प्रलोभ उपजला प्राणिया, भोग भोगावया श्री सुखी. माया माया म्हणजे काय? नाथ महाराज म्हणतात, स्त्रिया म्हणजेच साक्षात माया आहेत. आणि पहा कांता आणि सोने, वस्त्रे आभरणे रत्ने, मायेने रचली पडणे पतना कारणे जनाच्या. अलंकार, कपडे, स्त्रिया हीच माया आहे, हिच्या मागे मनुष्य लागतो. एकली यशिता नरके घाली, सुवर्ण लोभे नरकबळी, रत्ने आभूषणे तत्काळी नरक मेळी घाली ते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आसक्ती नसावी ह्याच्याकरता हे सांगितलं. त्या ठिकाणी बिल्वमंगल नावाचे संत होते, त्यांचं असं वर्णन केलंय. कोणाच्या तरी घरी मधुकरी मागण्याकरता गेले आणि मधुकरी मागितल्यानंतर तिथे जी वाढणारी बाई होती तिच्याकडे टेकटक पाहायला, तिच्यामध्ये आसक्ती निर्माण झाली. वाईट वाटलं. बाईने मधुकरीत भाकरी घेऊन आली, ते म्हणे मधुकरीत भाकरी नको, मला तुम्ही 2 सुया आणून द्या. बाईला वाटलं सुया कशाला लागतात, काही कपडे वगैरे शिवायचे असतील, आणून दिल्या सुया. सरळ 2 सुया घेतल्या आणि आपल्या डोळ्यात घातल्या. म्हटलं ह्याच्यामुळे सगळा घोटाळा होतो माझा. आणि पुढे भक्ती करून त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. आसक्ती नको पाहिजे याच्याकरता हे सांगितलं. मधुमक्षिकेला गुरु केलंय. माशी किंवा भुंगा जसा एका फुलावरून दुसऱ्या फुलावरून थोडं थोडं घेतो, तसं मधुकरी माणसाने घेतली पाहिजे. थोडं थोडं सगळ्यांच्याकडून घेतलं पाहिजे. भुंगा जसा सार घेतो तसं आपण सार घेतलं पाहिजे. यानंतर हत्तीला गुरु केले 13वा गुरु. हत्ती स्पर्शामुळे मरतो, तसं मनुष्याने स्पर्श सुद्धा आसक्ती नसावी. स्पर्श असावा पण स्पर्शाची आसक्ती नसावी. हत्तीला पकडण्याकरता एक लाकडाच्या हत्तीन एका कचऱ्याच्या ढिगावर ठेवतात. तिला स्पर्श करायला जातो आणि खड्ड्यात पडतो. त्याप्रमाणे माणसाने स्पर्श करू नये. ज्याला साधना करायची असेल, ज्याला मुनी व्हायचं असेल, संन्यासी व्हायचं असेल, त्याने पदापि युवतीम भिक्षुर्न स्पृशेत दारमीम अपि म्हटलेले आहे. नाथ महाराज म्हणतात, साधकासाठी सांगितले बरं काय, नको स्त्रियाची भेटी, नको स्त्रियाची गोष्टी, स्त्री देखताची दिठी, उठाउठी पळावे. पळता पळता पायातळी आल्या काष्टाची पुतळी, तेही नातळावी कुशळी, निर्जीव स्त्री छळी पुरुषात. ज्याला साधना करायची असेल त्याच्याकरता सांगितलंय,
ग्रस्ताश्रमी असेल त्याने सुद्धा अति आसक्ती ठेवू नये असं सांगितलंय. कामापुरताच त्याने त्या ठिकाणी संबंध ठेवा असं सांगितलंय. हरिण मरतो ग्राम्य गीताच्या ऐकण्यामुळे, नादामुळे हरिण मरतो. म्हणून माणसाने ग्राम्य गीत कधी ऐकू नये. मध त्या ठिकाणी झाडून नेणाऱ्या माणसाला गुरु केले. मधमाशा मध आणतात, गोळा करतात, ठेवतात, आणतात, गोळा करतात, ठेवतात, स्वतःही पित नाहीत आणि दुसऱ्याला खाऊ देत नाहीत. एके दिवशी एखादा मनुष्य येतो, ते सगळं जाळून टाकतो आणि सगळं मध घेऊन जातो. तसं काही काही माणसं नुसतं गोळा करतात, आपणही खात नाहीत, घरच्यांना खाऊ देत नाहीत, सप्तातही देत नाहीत. एखादा चोर येतो आणि सगळं घेऊन जातो. म्हणून त्या मध झाडणाऱ्याला गुरु केलं. माणसाने आपल्या जीवनामध्ये स्वतःही खावं, घरातल्यांनाही खाऊ देवं आणि सत्कार्यामध्ये सुद्धा खर्च करावा. जोडोनी आधना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे उत्तमची गती होय करावेल, उत्तमची गती होय करावेल. पहाडी माशाला सुद्धा गुरु केलंय. माशाला कशाला गुरु केलं? मासा कसा मरतो माहितीये? मासे पकडणारे जे असतात पाण्यामध्ये गळ टाकतात, त्या गळाला एक आमिष जोडतात. आमच्याकडे त्याला गांडूळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? गांडूळ. तो अर्धा तोडतात, त्या गळाला अडकवतात. मासा तो गांडूळ खाण्याकरता येतो. तो जो गळाला अर्धा असलेला जो गांडूळ असतो, तो गांडूळ त्या माशाला म्हणतो येऊ नको, येऊ नको म्हणतो तो. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, बाहर खडा है तेरे लिए. माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्याकरता अर्धा झालो. पण मासा ऐकत नाही. मासा त्या गांडुळाला खातो आणि अडकतो. त्याच्या घशामध्ये तो गळ अडकतो, मासा मरतो. तसं रसनेमध्ये मनुष्य अडकतो. जीभ जी आहे ती माणसाला अनेक ठिकाणी अडकवते आणि जीभच माणसाच्या जीवनामध्ये बंधन निर्माण करते. सगळ्या इंद्रियांना जिंकणं शक्य आहे, पण जिभेला जिंकणं अवघड आहे. पहाडी तावत् जितेंद्रियो न स्यात् विजितान्येंद्रिय पुमान्, न जयेद् रसनं यावत् जितं सर्वं जिते रसे. जितं सर्वं जिते रसे. ज्यांनी रसना जिंकली त्याने सगळं जिंकलं, आणि ज्यांनी रसना जिंकले नाही त्याने काहीच जिंकलं नाही. किती सगळं जिंकलं, रसना नाही जिंकली. सगळी इंद्रिय आपोआप त्या ठिकाणी परत ताकदवर होतात. म्हणून रसना जिंकली पाहिजे. काही काही लोक उपास धरतात, काय काय म्हणजे आपण सगळी धरतो. एकादशी, दशमी, द्वादशी, महाशिवरात्री धरला पाहिजे उपास. पण उपास धरल्यानंतर तेवढ्या पुरतं रसनेला मनुष्य आवरतो, पण दुसऱ्या दिवशी रसना आणखीन जास्त बळावते. तो काल उपास होता, आज वाडा जास्त.
उद्या एकादशी आहे म्हणून आजच लोक चांगलं चांगलं करून खातात. उपास हा खरं तर रसना जिंकण्याकरता आहे, पण रसना जिंकली जात नाही. अनेक प्रकारचे रोग माणसाला या रसनेमुळे होतात. रसनेमुळे अडकतो म्हणून मी त्या माश्याला गुरु केलं. एक पिंगळा नावाची वेश्या विदेह नगरामध्ये राहत होती. जनकाच्या नगरात पिंगळा नावाची वेश्या होती. रात्रभर ती जागी राहिली. कोणी आपल्याकडे येईल, आपल्याला सुख देईल अशा विचारात जागी असताना ती तळमळ तळमळ करत होती. कोण येईल मला पैसे देईल, कोण मला सुख देईल. दत्तात्रय महाराज म्हणतात, मी रस्त्याने चाललो होतो. दत्तात्रय महाराजांच्या अंगावरचा वारा तिच्या अंगावर गेला. तिला वैराग्य निर्माण झालं आणि त्या पिंगळीने एक गीत गायलंय. ती म्हणायला लागली, काय माझा मोह आहे म्हटले. मी सामान्य पुरुषाकडून सुखाची इच्छा करते, धनाची इच्छा करते. सगळ्यांना आनंद देणारा आत्मा माझ्या जवळ आहे. संतम समीपम समीपे रमणम रतिप्रदम वित्तप्रदम नित्यमिमं विहाय अकामदम दुःख भयादि शोक मोहप्रदम तुच्छमहं भजे ज्ञान. ती म्हणती, माझ्याजवळ आत्मा असताना, माझ्याजवळ परमात्मा असताना तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. पण मी मात्र बाहेरच्या पुरुषाकडून सुखाची इच्छा केली. माणसापासून सुखाची इच्छा केली. ती म्हणली, बाहेरची माणसं मला काय सुख देणार आहेत. ज्या पुरुषापासून सुख इच्छिते ते केवळ मी मूर्ख व्रथा परिताप केला देख मज असुख मी आधी दिले. सरैन पुरुष ते नराधम वेशागामी त्याहुनी आदम त्यात कृपण तो अधमाधम त्याचा संगम मी वांछे. शरीर माणसाचं शरीर म्हणजे काय. ती म्हणते, नर शरीर ग्रह साकडे आडी पाखाड्या नुसते हाडे आस्तीच्या मेडी दोन्हीकडे ओलोनी कातडे मडी गेले. जर कातड वरचं नसतं तर आत काय, सगळे मांसाचे गोळे. पण त्यात माणसाला चांगली बुद्धी होते. हे सुंदर शरीर, हे कुरूप शरीर, माझ्याजवळ बसलेला आत्मा राम आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही आणि या मृत शरीराकडे मी लक्ष देऊन त्याच्याकडून सुखाची इच्छा केली. आणि म्हणून जो सोयरा माझा हृदय असतो सुख प्रीती प्रिय अच्युतो तोची अंतरात्मा सर्व गुतो नाथुकांतु तो माझा त्याशीचा पुले सवसाठी विकत घेईन उठावटी परमानंद देईन मिठी गोठी चावटी सांडोनी. आणि मग आपलं आत्मचिंतन करत करत तिला शांत झोप लागली. तिने जेव्हा आशा सोडली तेव्हा दुःख सोडलं, दुःख झालं, दुःख गेलं. आशा सोडल्यावर दुःख जातं. म्हणून माणसाने कोणाकडून आशा ठेवू नये. या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणतात, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. आशा ही दुःखाला कारण आहे. आशा उपजली अनंताशी नीच वामनत्व आले त्याशी. म्हणजे आशेपाशी महाशोक, आशा करवी महादोष, आशेपाशी पाप असे देखत तिष्ठत. आशेपाशी अधर्म सक, आशा तेथ नाही सुख, आशेपाशी परम दुःख, आशा सर्वाशी वादक, मुख्य दोष ते आशा. म्हणून ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने आशा सोडायला पाहिजे. अशा प्रकारे सगळे गुरु सांगत शेवटी टिटवी नावाचा पक्षी होता, त्याला गुरु केला. एखादा त्या पक्ष्याला कुठून तरी एक मांसाचा तुकडा मिळाला, तो त्याने तोंडात घातला, उडायला लागला. सगळे त्याचे भाऊबंद त्याच्या मागं लागले, त्याला टोचा मारू लागले. तो म्हटला, आतापर्यंत चांगले वागत होते, माझ्या आता मागं का लागले, मला का त्रास देतात. त्याच्या लक्षात आलं, माझ्या तोंडातलं हे हाडकाचा तुकडा, आपला मांसाचा तुकडा आहे, त्याच्यामुळे हे सगळे माझ्या मागे लागले. त्याने ते मांसाचा तुकडा टाकून दिला, सगळे तिकडे गेले आणि तो सुखी झाला. जेव्हा माणसाकडे धन येतं, जेव्हा माणसाकडे परिग्रह भरपूर असतो, तेव्हा त्याला भीती निर्माण होते. परिग्रह रहित मनुष्य जर असेल, जेवढा परिग्रह कमी तेवढा मनुष्य सुखी असतो. पण माणसाला परिग्रह करायची सवय. परिग्रह माझी गाढा देह परिग्रहाचा खोडा.
टिटव्याला गुरु केलं माणसाने कमीत कमी परग्रह करावा. लहान मुलाला गुरु केलं. नुकताच जन्मलेला मुलगा असतो, रांगणारा मुलगा असतो, त्याला राग नाही, द्वेष नाही, सतत आनंदी असतात. अंतकरणात त्याचा अभिमान नसतो, म्हणून सुखी असतो, प्रसन्न चेहरा असतो मुलाचा. मोठा झाला की मग रागद्वेष करायला सुरुवात होते. तसं लहान मुलाला गुरु केलं, मी लहान मुलासारखं राहायला शिकतो. लहान मुलासारखं माणसाने रागद्वेष रहित होऊन राहिलं पाहिजे. एक कुमारी होती, तिला गुरु केलं. कुमारीला गुरु कशा करता केला? ती घरी एकटीच होती, महाशिवरात्री होती, आई वडील दर्शनाला गेले होते, नेमके तिला पाहायला पाहुणे आले. आता पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे, कारण परीक्षा असते. लगेच ती मुलगी पाहुण्यांना विचारू लागली, चहा दिला करू, बसा म्हणे, माझे आई वडील येत आहेत, तोपर्यंत मी तुमच्याकरता काहीतरी बनवते स्वयंपाक. पाहुणे बसलेले होते, खूप चांगली मुलगी आहे म्हणे. घरात गेली मुलगी, पाहायला लागली आपल्या घरात खिचडी भात बनवायचा, तांदूळ नव्हते. आता जर पाहुण्याला सांगितलं मी तांदूळ आणायला जाते, पाहुणे काय म्हणतील, काय दरिद्री माणसं आहेत, यांच्यात तांदूळ सुद्धा नाहीत. मग हुशार मुलगी होती, घरात गेली आणि तिने साळीचं पोतं काढलं. साळी, तांदूळ जे असतात ज्याच्यापासून तयार होतात त्याला साळी असं म्हणतात. ते साळीचं पोतं काढलं. पूर्वीच्या काळी अशा चक्क्या वगैरे नव्हत्या, गिरणी नव्हत्या, घरातच सगळं करावं लागायचं. त्या मुलीने घरामध्ये त्या साळी कांडायला सुरुवात केली. मुसळामध्ये साळी घातल्या, आपल्या उखळामध्ये साळी घातल्या, मुसळाने कांडायला सुरुवात केली. पण तिच्या आवाज, हातामध्ये खूप बांगड्या होत्या, इकडे 10-12 आणि इकडे 10-12. पूर्वीच्या काळातली होती ना ती, म्हणून खूप बांगड्या होत्या, त्या वाजायला लागल्या. ती म्हणायला लागली, आता ह्या बांगड्या वाजल्या तर बाहेरचे काय म्हणतील, बघा आता साळी कांडायला लागली बांगड्याच्या आवाजाने. यांच्या घरात साळी सुद्धा नाही, भात सुद्धा नाही. आपल्या आई वडिलांची इज्जत जाऊ नये, कमीपणा होऊ नये, याच्याकरता तिने काय केलं, बांगड्या काढून ठेवल्या. सगळ्याच काढाव्यात तर सौभाग्याचं लक्षण आहे, कशा काढाव्या, पण तिने 2-2 ठेवल्या. 2-2 ठेवल्यानंतर परत कांडायला लागली तर 2-2चा सुद्धा आवाज यायला लागला. मग तिने काय केलं, एक ठेवली, इकडे एक बांगडी आणि इकडे एक बांगडी. दत्तात्रय महाराजांनी खिडकीतून पाहिलं, म्हणजे त्या मुलीला मी गुरु केलं. कशा करता, याच्या करता गुरु केलं. मुलीला गुरु कशा करता केलं, दत्तात्रय महाराज सांगतात, वासे बहुनाम कलहो. सगळे लोक एकत्र आले तर कलह होतो. अनेक बांगड्या होत्या तेव्हा वाजत होत्या. भवेद वार्ता द्वयोरपी, 2 असल्या बांगड्या तरी वाजत राहतात. एक बांगडी वाजत नाही बरं का. 2 असल्या, 2 बांगड्या एकत्र बसल्या की सुरू झालं त्यांचं. ही अशी आहे, ती अशी आहे, हिने असं केलं, तिने तसं केलं. एकच बांगडी वाजत नाही. म्हणून माणसाने आपल्या जीवनात एकटं राहायला सुद्धा शिकलं पाहिजे. एक एव चरेत तस्मात कुमार्या इव कंकन. जेथे होय बहुतांची वस्ती, तेथे अनिवार्य कल प्राप्ती. दोघे वैसले एकांती, वार्ता करते बहुविधा. जेथे गोष्टी खाली काळू जाये, तेथे निजस्वार्थ हो न लाहे. या लागे मी पाहे विचारत आहे एकाकी. म्हणून एकटं राहायला माणसाने शिकलं पाहिजे. याच्याकरता मी त्या मुलीला गुरु केलं. त्यानंतर पुढे सर्पाला गुरु केलं. सर्प त्या ठिकाणी घर बनवत नाही, तसं संन्याशाने साधूने घर, आश्रम, मठ बनवण्याच्या भानगडीत पडू नये, नाही तर सगळं आयुष्य त्याच्यातच खर्च होतं. नामस्मरण चिंतन बाजूला राहतं आणि शेवटी मरताना कोणाला द्यायचं म्हणून चिंता निर्माण होते. म्हणून मी घर बनवलं नाही. त्या ठिकाणी त्या कातिनीला गुरु केलं. कातिनी नावाची एक किडा, कोळी नावाचा किडा असतो. जाळं तयार करतो, त्याच्यावर राहतो, खेळतो आणि नंतर ते जाळच खाऊन टाकतो. तसा ईश्वर जो आहे तो त्या कोळ्यासारखा आहे. सगळी सृष्टी निर्माण करतो, ह्याच्यात ईश्वरच खेळतो आणि सर्व सृष्टीचा लय करतो, प्रलय करतो. त्यानंतर बाण बनवणाऱ्याला गुरु केले. एक बाण बनवणारा होता. रस्त्याच्या कडेलाच त्याचं दुकान होतं. राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली. गेल्यानंतर एका माणसाने विचारलं, का हो बा दादा, राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली, तुम्ही पाहिली का? त्याने वर बघितलं तर म्हणलं, मला नाही माहिती बा, मी माझा बाण बनवत होतो. आपलं काम करताना माणसाने किती एकाग्र झालं पाहिजे
याच्यासाठी त्या बाण बनवण्याला गुरु केले. विक्षेप नाही झाला पाहिजे. किती जरी विक्षेप असला तरी माणसाला मन एकाग्र करता आलं पाहिजे. आणि कुंभारी नावाची माशी तिला गुरु केलं. शेवटचा गुरु आहे आता. ती एक किडा धरून आणते, आपल्या मातीच्या घरट्यात ठेवते आणि त्याला सारखं टोचत राहते. तो किडा जो असतो तो सारखा ध्यास करतो, आता कुंभारीन येईल मला टोचेल, कुंभारी येईल मला टोचेल, आणि शेवटी तो किडाच कुंभारीन बनतो. तसं माणसाच्या जीवनात जसा ध्यास असतो तसा तो होतो. चांगल्याचा ध्यास केला चांगला होतो, वाईटाचा ध्यास केला वाईट होतो. देवाचा ध्यास केला तर मनुष्य देव सुद्धा होऊ शकतो. असे 24 गुरु या ठिकाणी भगवान परमात्म्याने, दत्तात्रय भगवंतांनी यदू महाराजांना सांगितले. आणि हा उपदेश भगवान परमात्म्याने, श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला केलेला आहे. हे सांगितल्यानंतर आता पुढे उद्धवाने काही प्रश्न विचारलेत आणि भगवान परमात्म्याने त्याची उत्तरं दिलेली आहेत. खूप सुंदर असं एकनाथी भागवत आहे. आपण वाचा. आपल्याला वाचण्यामध्ये प्रवृत्ती व्हावी याच्याकरता आपण थोडंसं एकनाथी भागवत सांगितलंय. सगळं सांगायला एवढा वेळ नाही. खूप मोठं आहे. 31 अध्यायाचा एकनाथी भागवत आहे. दुःख कसं सहन करावं याच्याकरता एका भिक्षूचा इतिहास सांगितलेला आहे. माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी विषय येतात का, विषयात मन जातं, कसं बाजूला करायचं याच्याकरता हंसगीत सांगितलंय. फार सुंदर सुंदर अशा कथा एकनाथी भागवतात आल्या. शेवटी यदुकुल संहाराची कथा सांगितलेली आहे. भगवान परमात्मा निजधामाला गेले ते सांगितले. भगवान गेल्यानंतर कलियुग सुरू झालं. परीक्षिती महाराजांना शुकाचार्य म्हणतात, आता भगवान परमात्मा गेल्यानंतर घोर असं कलियुग येईल, पण राजा तू घाबरू नको, तो भगवंताच्या नामाचा आश्रय कर. आता मी गेल्यानंतर इथे तक्षक येईल, पण मला सांग राजा आता तू मरशील का? राजा म्हणायला लागला, तुम्ही आता 7 दिवस मला भागवत सांगितलंय आणि मला तुम्ही हे सांगितलंय, शरीर पडत असतं, आत्मा कधी मरत नसतो. आणि माझं स्वरूप आत्मा आहे, तुमचं स्वरूप आत्मा आहे, आपण सगळेच आत्मा आहोत. आत्मा कधी येतही नाही जातही नाही, शरीर येतं जातं, असा निश्चय माझाही झालेला आहे. आणि मला आता मरणाची भीती राहिली नाही. शरीर जरी पडलं तरी मी अमर आहे असा माझा निश्चय झालेला आहे. शुकाचार्यांना खूप आनंद झाला. शुकाचार्य निघून गेले. त्यानंतर तक्षक तिथे आला. त्याने राजाला दंश केला. राजा त्याच्या अगोदरच भगवत स्वरूप त्या ठिकाणी झालेला होता. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, अशा प्रकारे परीक्षितीची मुक्ती झाली. त्यानंतर पुढे मार्कंडेयाचं आख्यान वगैरे सांगितलं, पुराणांचं वर्णन केलंय. आणि या भागवताच्या शेवटी भागवताचं वर्णन केलं. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तम नो यत प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने आष्टोली गावच्या सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी आपण भागवत चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भागवत चिंतन, एकनाथी भागवताचे चिंतन कुठे होत नाही. माझा अभ्यास व्हावा या दृष्टीने मी हा चिंतनाकरता विषय निवडला. जे काही योग्य वाटलं असेल ते सगळं गुरुजनांचं आहे. याच्यामध्ये जे काही अपूर्णता असेल ते बुद्धीचे दोष आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न निश्चितच होणार आहे. पुन्हा पुन्हा सांगून आपल्याला त्याची तयारी होत असते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आपली आज या ठिकाणी भागवताची सांगताय, कारण उद्याचं काल्याचं कीर्तन आहे. सर्वांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची पूजा म्हणून करायचं आहे. निश्चितच आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार आहे. गोपाल कृष्ण भगवान हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव गोविंद बोल, हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल. केशव माधव गोविंद बोल, हरि बोल.
कृष्ण भगवान आरती करता हो जय हो जय श्री भगवंता आरती करू तुझ भगवंता जय श्री श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाय रे जय चरिता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से सोज्वळ आत्मा राम मुनी सफळ शिवुनी झाले जन सुफळ परमणी आली अवणी श्री अगहरणी भवजल तरणी दीपतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोणी शास्त्र पुराणे मुकुटमणी परमावे मामृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष सर्वता देहाता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस तीर्थ लोक सुखमले संत द्विज मुळे सेवुनी रमले पान हरपले रस सीता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वरदे आपुरासाचा प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जनु बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रवी हरिचा तमहरता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तरे जन्म मरण त्रितापदाति निरये शांती तापहि वदते कृष्ण पदे देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता घालीन लोटांगण वंदित चरण डोळ्यावर पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन भावे वाळी रमणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गण त्वमेव सर्वं